हॅलो ऑल ऑफ यू गाईज, वेलकम बॅक टू PW प्लॅटफॉर्म. मी दुर्गेश मकवान, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सो मित्रांनो, आपली आता या वर्षीची राज्यसेवा परीक्षा 2026 MPSC राज्यसेवा परीक्षा 2026 आय होप सो सर्वांची तयारी अगदी व्यवस्थित सुरू झालेली असेल. काही जण विचार करत असाल की आता आपण सुरुवात करणार आहोत, पण जे विद्यार्थी आता सुरुवात करतायत तर त्यांच्यासाठी सगळ्यात पहिला आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट टप्पा जर आपण बघितला तर तो असतोय की आपल्याला एकंदरीत या राज्यसेवा परीक्षेच्या तयारीसाठी नेमकं काय तयारी करायची आहे, कोणत्या विषयांची तयारी करायची आहे, त्या विषयांसंबंधित आपला पूर्ण अभ्यासक्रम काय असणार आहे याची सर्वतोपरी माहिती असणं हे खूप आवश्यक असतंय. आणि त्यासाठीच आपल्याला प्रिलिम्स आणि मेन्स या दोन्हीही परीक्षांच्या दृष्टीने संपूर्ण अभ्यासक्रम काय आहे याबद्दलची माहिती आपल्याला आजच्या या सेशन मधून समजून घ्यायची आहे. कारण एक विशेष म्हणजे की जी नवीन तयारी आपण सुरुवात करतोय, फॉर एक्झाम्पल एखादा नवीन विद्यार्थी आहे, त्याला काहीच माहित नाही की नेमकं काय करायचंय, कशा प्रकारे करायचंय, पण मात्र त्याने हे ठरवलंय की राज्यसेवेची तयारी त्याला करायची आहे. सो हे तयारी करण्याच्या अगोदर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की सिलेबस अनालिसिस करणं किंवा सिलेबस बघून घेणं हे खूप जास्त आवश्यक असतंय. चला तर मग बघूया की आपण हा सिलेबस नेमका कशा प्रकारचा आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी सिलेबस आपण बघण्याच्या अगोदर एक सगळ्यात महत्वाचं की हा सिलेबस आपल्याला कुठून मिळत असतोय. आपण सर्वांनी काय करायचंय की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे mpsc.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करायचंय. इथे व्हिजिट केल्यानंतर कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक्झामिनेशन या ऑप्शनवर जायचंय. एक्झामिनेशन ऑप्शनवर गेल्यानंतर तुम्हाला इथे सिलेबस ऑफ द एक्झामिनेशन वर जायचंय. त्यानंतर तुमच्यासमोर आपल्या पूर्ण एमपीएससीचे जे वेगवेगळ्या एक्झामचे जे पण काही सिलेबस आहेत तेवढी पूर्ण यादी तुम्हाला इथे दिसेल. बट आपल्याला इथे शोधत बसण्यापेक्षा काय करायचं, इथे सर्च बार साठी एक तुम्हाला टॅब दिलेला आहे. इथे सर्च ऑप्शन मध्ये जायचंय, इथे स्टेट सर्व्हिस टाईप करायचंय. ठीक आहे, स्टेट सर्व्हिस टाईप केल्यानंतर सर्च केलंय की तुम्हाला या ठिकाणी बघा वेगवेगळे आपले स्टेट सर्व्हिसच्या रिलेटेड काही पॉईंट दिसेल. इथे आपण दुसऱ्या पेजवर जायचंय. दुसऱ्या पेजवर गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा टॉप पॉईंट नंबर 13 दिलेला आहे या ठिकाणी की स्टेट सर्व्हिस एक्झामिनेशन रिवाइज्ड पॅटर्न 2022 सिलेबस इन मराठी. ज्यांना मराठीमध्ये सिलेबस आवश्यक असेल त्यांनी हा मराठीतला सिलेबस डाउनलोड करू शकतात. स्टेट सर्व्हिस एक्झामिनेशन रिवाइज सिलेबस हा इंग्लिशमध्ये दिलेला सिलेबस आहे ऑलरेडी, तर मग ज्यांना इंग्लिशमध्ये पाहिजे असेल ते इंग्लिश पण डाउनलोड करू शकतात. स्टेट सर्व्हिस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन सिलेबस पूर्व परीक्षेचा जो आपला सिलेबस आहे तो आहे. बेसिकली तुम्ही जर फॉर एक्झाम्पल हा सिलेबस डाउनलोड केला मराठीमध्ये तर तुमच्या समोर एक PDF ओपन होणार जी की या प्रकारची असेल. कारण यामध्ये हा मराठीमध्ये राज्यसेवेचा पूर्ण सिलेबस यामध्ये दिलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकतात की पूर्व परीक्षेचाही भाग या ठिकाणी दिलेला आहे आणि मुख्य परीक्षेचाही भाग इथे तुम्हाला बघायला मिळेल. इथे लक्षात सर्वांना? ओके. सो या ठिकाणी पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा. आता जसं तुम्ही बघू शकता की राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जो आपला सिलेबस आहे किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जो पॅटर्न आहे यामध्ये मोस्टली आपले 2 पेपर होत असतात पूर्व परीक्षेसाठी. एक असतोय पेपर 1, दुसरा असतोय पेपर 2. पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही 200 मार्कांचे असणार आहेत आणि प्रत्येक पेपरसाठी तुम्हाला कालावधी जो मिळत असतो तो 2 तासांचा असतो, बरोबर. आणि पेपरचं जे काही माध्यम वगैरे असतंय ते तुमचं मराठी आणि इंग्रजी दोन्ही असतं, म्हणजे प्रत्येक प्रश्न तुम्हाला मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये दिसून येत असतो. ठीक आहे, आणि त्या पर्टिक्युलर पेपरचा दर्जा काय असणार आहे ते दिलेलं आहे. आणि विशेष आपली राज्यसेवाची प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ही तुमची बहुपर्यायी असते, म्हणजे जसं की आपण MCQ पॅटर्न मध्ये बघत असतो, ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची असते. बरं, मग सर या ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाच्या आपला पेपरमध्ये जर आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 याचा सिलेबस नेमकं काय आहे ते जर बघायचं असेल तर काय करायचं, तर या ठिकाणी पेपर 1 चा जो सिलेबस आहे यामध्ये आपल्याला दिसतंय करंट अफेअर आहे, हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, एन्व्हायरमेंट आहे, त्याच्यानंतर जनरल सायन्स यासारखा विषय आपल्याला दिसून येत असतो. मीन्स आपल्याला जसं मी बोललो की प्रत्येकाला जर तयारी व्यवस्थित करायची असेल तर हे माहिती असायला पाहिजे की सर आपल्याला नेमकं कोणते विषय असणार आहेत, कोणत्या विषयांची आपण इथे तयारी करणार आहोत. सो एव्हरीथिंग. आणि एकदा का जर आपल्याला हे विषय आणि ऑल सगळ्या गोष्टींची माहिती मिळाली की आपण आपली तयारी जी अगदी व्यवस्थित करू शकत असतो की ज्या तयारीमध्ये आपल्याला कोणतीही अडचण येत नाही, बरोबर. बरं, मग सर यामध्ये पेपर 2 जो आपला CSATचा पेपर असतोय, मग CSATच्या पेपरमध्ये तुम्हाला आकलन, संवाद कौशल्य वगैरे, आता ज्यांना हा सिलेबस इंग्लिश मीडियम मध्ये पाहिजे ते इंग्लिश मीडियम मध्येही डाउनलोड करू शकतात बरं का. पण आपल्यासोबत या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी
मराठी मीडियमचे असणार आहे, त्यामुळे मी मराठीचा सिलेबस तुम्हाला मराठी भाषेत सिलेबस तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतोय. आलं लक्षात? सो हा झाला पेपर 2 की जो आपला CSATचा पेपर असेल. आता पूर्व परीक्षेचा हा पूर्ण सिलेबस मधून आपण गेल्यानंतर, पूर्व परीक्षेच्या उत्तीर्ण केल्याच्या नंतर आपल्या समोर असते ती म्हणजे मुख्य परीक्षा. मात्र मुख्य परीक्षा 2026 साठी जी आपली असणार आहे ती डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची असणार आहे, कारण 2025 ची आपली पहिली परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि 2026 ची ही आपली दुसरी परीक्षा असेल की जी आपली डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने असेल. मग या राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी परीक्षेची पद्धत कशी आहे आपली? तुमचं लेखी परीक्षा असणार आहे, म्हणजे तुमची डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची एक्झाम असणार आहे की ज्यामध्ये एकूण 1750 गुणांची आपली ही एक्झाम आपल्याला बघायला मिळते, रिटन पेपर. आणि त्यानंतर तुमचं मुलाखत जी असेल की ज्यामध्ये तुमचं ऍप्टिट्यूड मुलाखत, व्यक्तिमत्व चाचणी आपण जी म्हणतो, ही 275 गुणांची असणार आहे. आणि अशा प्रकारे टोटल आपल्याला 2025 गुणांची ही एकंदरीत पूर्ण एक्झाम बघायला मिळत असते मुख्य परीक्षा. बर, मग या मुख्य परीक्षेमध्ये सर पेपर कसे असणार, किती असणार? तर यामध्ये बघा, पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2, 1 जो असेल हा मराठी असेल आणि 2 जो असेल हा इंग्रजी असेल. पेपर 1 मराठी, पेपर 2 इंग्रजी. दोन्ही पेपर 300 गुणांचे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत असतात. बर, मग यामध्ये प्रत्येक पेपरसाठी जो वेळ असेल तो 3 तासांचा असेल या ठिकाणी भाषा विषयांच्या पेपरसाठी. आणि या पेपरमध्ये तुम्हाला 25% गुण अर्हताकारी असणार आहे, क्वालिफाईंग असणार आहे. मराठी इंग्रजीचे हे जे 2 पेपर आहेत हे तुमचे मुख्य परीक्षेसाठी क्वालिफाईंग स्वरूपाचे असणार आहे आणि हे पूर्णपणे डिस्क्रिप्टिव्ह असेल. बर, पण मात्र तुमच्या मेरिट लिस्ट मध्ये कन्सिडर केले, आता हे जे 2 पेपर मी सांगितले हे फक्त क्वालिफाईंग आहे, आलं लक्षात? 25% गुण मिळाले तरी चालणार आहे. पण मात्र हे जे पुढचे पेपर आहेत की हे मात्र तुमचे मेरिट डिसाइड करण्यासाठी खूप महत्वाचे असतात. जसं की या ठिकाणी पेपर क्रमांक 3 जो एसे रायटिंग असणार आहे, जो की तुमचा 250 मार्कांचा असेल, 3 तासाचा वेळ असेल. मीडियम तुमचं मराठी इंग्रजी काहीही असू शकते. पेपर क्रमांक 4 जो GS1, आता इथून पुढे तुमचे GS चे 4 पेपर होत असतात, GS1, GS2, GS3 आणि GS4. म्हणजे GS1 म्हणजे पेपर 4, पेपर 5 म्हणजे GS2, पेपर 6 म्हणजे GS3, पेपर 7 म्हणजे GS4. आणि त्याच्यानंतर तुमचा एक ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला चॉईस करावा लागत असतो. तेही मी तुम्हाला आता सांगेलच यामध्ये की ऑप्शनल सब्जेक्ट कोणता निवडायचा असतोय ते वगैरे, किंवा त्याची यादी मी तुम्हाला दाखवतोय. या सिलेबसमध्ये सर्व गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आवर्जून जोही विद्यार्थी राज्यसेवेची तयारीला सुरुवात करतोय त्याने पहिलं पाऊल जे टाकलं पाहिजे ते म्हणजे की त्याने सर्वात अगोदर सिलेबस अगदी बारकाव्याने बघितला पाहिजे. दोन्हीही फॉर्मॅटमध्ये, म्हणजे मराठी आणि इंग्रजी दोन्हीही सिलेबस जे आहेत हे तुमच्या जवळ असले पाहिजे. म्हणजे काय की एखाद्या वेळेस तुम्हाला एखाद्या टॉपिक रिलेटेड काही माहिती सर्च करायची असेल तर त्याचा इंग्लिश पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला मिळून जातो, की जेणेकरून तुम्ही त्यातून योग्य पद्धतीने माहिती ही सर्च करू शकता. बरं, मग सर आता हे जे काही पेपर आपल्याला बघायला मिळतात या प्रत्येक पेपरसाठीचे गुण किती आहे? 250 गुण असणार आहेत. विशेष प्रत्येक पेपरसाठी वेळ किती असणार आहे? 3 तासांचा असणार आहे. माध्यम कोणतं असणार आहे हे तुमच्यावर आहे की तुम्ही इंग्लिश मीडियम निवडलंय का मराठी मीडियम निवडलंय. प्रत्येक पेपर हा अनिवार्यता आहे, म्हणजे याचे मार्क जे असतील हे तुमचे फायनल मेरिट लिस्ट मध्ये कन्सिडर केले जाणार आहेत. म्हणजे याच बेसिसवर तुमचं मेरिट लिस्ट डिसाइड होईल, तुम्हाला हे लक्षात घ्या. ठीक आहे. बरं, मग सर आता हे सगळं सिलेबसचा पॉइंट आपल्याला इथे समजला. मग म्हणजे पेपरचा पॅटर्न समजला. मग सिलेबस काय असेल तर मराठी भाषेचा पेपर 1 चा पूर्ण सिलेबस तुम्हाला या ठिकाणी विशेष दिलेला आहे की तुम्हाला नेमकं कशा प्रकारचे प्रश्न असतील, परिच्छेदांचं आकलन असेल, संक्षिप्त लेखन असेल, परिपाठ, शब्द संग्रह, लघु निबंध, मराठी ते इंग्रजी भाषांतर, इंग्रजी ते मराठी भाषांतर वगैरे या प्रकारे. पेपर 2 जो असणार आहे तो इंग्रजीचा असणार आहे. सेम जसं मराठीचा सिलेबस आहे सेम तसाच्या तसा इंग्रजीचा पण असणार आहे. त्यामुळे हे दोन्हीही पार्ट सेमच आहे. पेपर क्रमांक 3 तुमचा निबंधाचा आहे. दिलेल्या विषयाप्रती तुम्हाला एक योग्य पद्धतीने निबंध जो आहे त्याची व्यवस्थित शब्दरचना, सुसंगत मांडणी, बरोबर की नाही, क्रमवार संकल्पना मांडणं हे तुमच्याकडून जास्त अपेक्षित आहे. तुम्हाला काय तुमच्याकडून अपेक्षित असणार आहे या एक्झाम मध्ये, तुम्ही कसं बिहेव केलं पाहिजे किंवा कशा प्रकारे तुमचं सगळं अभ्यास असला पाहिजे, तुम्ही कशा प्रकारे आन्सर्स तिथे लिहिले पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक व्यवस्थितपणे मांडणी करून दिलेल्या आहेत. त्यानंतर जे आपले GS चे पेपर सुरू होतात तर GS च्या पेपरमध्ये GS1 मध्ये तुम्हाला भारतीय वारसा, संस्कृती, इतिहास, जागतिक भूगोल,
आणि महाराष्ट्राचा काही सारांशासह हे अभ्यासणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या की तुम्हाला पूर्ण काय टॉपिक अभ्यासायचे आहेत. आता बघा, भारतीय संस्कृतीपासून जर तुम्हाला या ठिकाणी बघितलं तर सर्वसाधारणपणे सामाजिक सबलीकरण पर्यंतचा हा जो भाग आहे हा वेगळ्या पद्धतीने दिलेला आहे. जगाच्या भूगोलासंबंधीचा पाठ हा तुमचा या जगाच्या प्राकृतिक भूगोलापासून खाली दिलेला आहे. त्यामुळे काय की आयोगाने हा दिलेला सिलेबस अगदी तुम्हाला बाय हार्ट अभ्यासावा लागणार आहे. सिलेबसच्या व्यतिरिक्त काहीच अभ्यासायचं नाहीये आणि सिलेबस मधला एकही टॉपिक सोडायचा नाहीये. येतंय लक्षात सर्वांना? आपल्या अभ्यासाचं जे फॉर्म्युला असेल, जे सूत्र असेल ते हेच असेल की या पूर्ण आयोगाने दिलेल्या सिलेबसच्या व्यतिरिक्त काही करायचं नाहीये, पण मात्र सिलेबस मधला एकही टॉपिकही सोडायचा नाहीये. अशी आपली ही अभ्यासाची रचना असेल. सो अशा प्रकारे हा GS1 चा सिलेबस झाला. त्याच्यानंतर आपल्या समोर येतो पेपर क्रमांक 5 जो आहे GS2 चा. मग यामध्ये तुमचं प्रशासन, संविधान, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीय संबंध महाराष्ट्राच्या काही विशेष संदर्भासह किंवा भारांशासह दिलेला आहे. मग सर जो दुसरा GS चा पेपर असेल तर त्यामध्ये आपल्याला जे टॉपिक दिलेले आहेत त्या प्रत्येक टॉपिकला आपल्याला पॉलिटी पॉइंट ऑफ व्ह्यूने लक्षात घेणं गरजेचं आहे. मग यामध्ये तुम्हाला पॉलिटी सारखा विषय जो आहे हा इथे कव्हर अप करणं, त्या संबंधीचे सगळे पॅरामीटर्स तुम्हाला काय अभ्यासायचे आहे, कोणते कोणते टॉपिक अभ्यासायचे याची सर्व माहिती इथे दिलेली आहे. पुढे आपल्या समोर येत असतोय पेपर क्रमांक 6 की जो पेपर क्रमांक 6 हा आपला GS3 असणार आहे. आणि हा पूर्ण GS3 चा पेपर हा आपला तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन आणि महाराष्ट्राच्या काही विशेष संदर्भासह असा आपला हा टॉपिक इथे आपल्याला अभ्यासावा लागेल. मग त्यानुसार या पर्टिक्युलर GS चे काय काय टॉपिक्स असणार आहेत, त्याचं काय काय पॉइंट्स असणार आहे, म्हणजे GS3 मध्ये कोणकोणते टॉपिक आहेत, इकॉनॉमिक्सशी रिलेटेड काय, सायन्स अँड टेकशी रिलेटेड काय आहे, त्याच्यानंतर तुम्हाला एन्व्हायरमेंट रिलेटेड कोणते टॉपिक्स आहेत, बरोबर की. त्याच्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंटचा कोणता टॉपिक आहे. सो एव्हरीथिंग तुम्हाला काय जे पण कव्हर करायचं असेल तर पूर्ण सिलेबस मध्ये या गोष्टी दिलेल्या असतील. देन आपल्या समोर असतोय GS4 चा पॉइंट ऑफ व्ह्यू. आलं लक्षात? मग GS4 मध्ये नीतिशास्त्र, सचोटी आणि सोबत तुमचं अभियोग्यता असतोय, इथिक्स अँड इंटिग्रिटीचा पेपर. मग यामध्ये इथिक्स अँड इंटिग्रिटी मध्ये तुम्हाला काय सिलेबस असणार आहे त्याचा पूर्ण सिलेबस अगदी बारकाव्याने तुम्हाला सगळे पॉइंट नमूद केलेले आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टी सिलेबसच्या दृष्टीने कव्हर करणं गरजेचं आहे. बरं, मग त्यानंतर आपल्याला दिलं जातंय की सर एक ऑप्शनल सब्जेक्ट आपल्याला निवडावा लागणार आहे आणि हा ऑप्शनल सब्जेक्ट निवडल्यानंतर या ऑप्शनलचे आपल्याला 2 पेपर असणार आहेत. आणि या ऑप्शनलचे म्हणजे ऑप्शनल पेपर म्हणजे एकच सब्जेक्ट निवडायचा आहे पण त्या एका सब्जेक्टचे 2 पेपर असतील तुम्हाला. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघतो की हे जे पण काही वैकल्पिक विषय आहे, आता बघा तुम्हाला इथे पूर्ण एकंदरीत या एक सब्जेक्ट पासून तर ऑलमोस्ट तुम्हाला या 26 पर्यंत इथे दिसतंय तुम्हाला एकूण तुम्हाला 26 विषय दिलेले आहेत की जे तुम्ही ऑप्शनल साठी निवडू शकता. म्हणजे या 26 विषयांपैकी एक विषय निवडायचा आहे आणि त्या एका विषयाचे तुम्हाला 2 पेपर द्यायचे आहेत. आलं लक्षात? आणि विशेष म्हणजे प्रत्येक पॉइंट तुम्हाला दिलेला आहे. जसं की इथे बघा कृषी आहे, पशुसंवर्धन, पशुविज्ञान, मानवशास्त्र आहे, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, त्याच्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल की स्थापत्य, अभियांत्रिकी, त्याच्यानंतर वाणिज्य व लेखाशास्त्र, अर्थशास्त्र, विद्युत अभियांत्रिकी, जिओग्राफी, त्याच्यानंतर भूशास्त्र, इतिहास, विधी, व्यवस्थापन, मराठी साहित्य, गणित, यांत्रिकी अभियांत्रिकी, त्याच्यानंतर वैद्यकशास्त्र, तत्वज्ञान, भौतिकशास्त्र, राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, मानसशास्त्र, लोकप्रशासन, समाजशास्त्र, सांख्यिकी आणि प्राणीशास्त्र. सो ह्या सगळ्या विषयांची एक यादी दिलेली आहे. यातून तुम्हाला ऑप्शनलचा कोणता एक विषय निवडायचा आहे. आणि जसं की आता फॉर एक्झाम्पल या एका विषयासाठी तुमचे जे 2 पेपर होणार आहेत त्याचंही पूर्ण सिलेबस या ठिकाणी देऊन ठेवलेला आहे. आता उदाहरण म्हणून जर मी तुम्हाला समजा जिओग्राफी ऑप्शनल तुम्ही जर विषय निवडला तर जिओग्राफी बद्दल मी सांगतो या ठिकाणी. बघा, भूगोल विषय आहे. फॉर एक्झाम्पल भूगोल विषय आहे. भूगोल विषयाचा पेपर क्रमांक 1 आहे. ठीक आहे. जसं की आता भूगोलाचा पेपर क्रमांक 1 मध्ये प्राकृतिक विज्ञान आहे, हवामानशास्त्र आहे, सागर विज्ञान आहे, जीव भूगोलशास्त्र आहे, त्याच्यानंतर पर्यावरणीय भूगोल आहे, मानवी भूगोल आहे, मानवी भूगोलातलं परिप्रेक्ष्य आहे, आर्थिक भूगोल, लोकसंख्या आणि वसाहतीचा भूगोल, त्याच्यानंतर प्रादेशिक नियोजन, मानवी भूगोलातलं प्रतिमान, सिद्धांत आणि कायदे. हा झाला पेपर 1. म्हणजे भूगोलाचाच पेपर क्रमांक 2 जो असेल त्यामध्ये मात्र भारताचा भूगोल, त्यामध्ये कृषी, उद्योग,
वाहतूक, दळणवळण, संबंधित सांस्कृतिक जडणघडण, वसाहती, त्याच्यानंतर राजकीय पैलू, समकालीन समस्या वगैरे ह्या सारख्या गोष्टी ज्या आहेत या इथे तुम्हाला बघायला मिळत असतात. सो एकंदरीत काय आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करणं म्हणजे आपल्या पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला फक्त सिलेबसकडे व्यवस्थित लक्ष देणं हे सुद्धा आवश्यक आहे. नाही तर आपण आपली ब्लाइंडली तयारी सुरुवात करत असतोय, कोणते तरी रेफरन्सेस घेऊन येत असतोय, तर हे अगदी चुकीच्या पद्धतीने होईल. सो बेस्ट ऑप्शन काय असेल आपल्याला की आपल्या समोर आयोगाने दिलेला जो ऑफिशियल सिलेबस आहे त्याचं मराठी कॉपी आणि इंग्लिश कॉपी दोन्ही सोबत असल्या पाहिजे, ज्याचं आपण बारकाव्याने अनुकरण केलं पाहिजे, त्याचं रिडिंग व्यवस्थित केलं पाहिजे. त्यातून आपल्याला हे समजेल की आपल्याला नेमकं कोणत्या टॉपिकला जास्त वेटेज द्यायचा आहे. आणि एकदा जर का तुम्ही व्यवस्थित सिलेबस केला तर तुम्हाला त्यातून काय काय पुढे अभ्यास करायचा आहे, रेफरन्सेस कोणते वापरायचे, या सर्व गोष्टींची माहिती वेळोवेळी तुम्हाला पीडब्ल्यूच्या प्लॅटफॉर्मवर मिळत राहील. सो ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू गाईज. नक्कीच सर्वजण व्यवस्थित अभ्यासाची तयारी सुरुवात करत असताना अभ्यासक्रम बघून नक्कीच जावा. ठीक आहे. सो थँक्यू ऑल ऑफ यू गाईज. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. जय हिंद.